नाशिक मालेगावमध्ये 3 वर्षाची चिमुकली रे फक्त. असे नीच आणि घाणेरडी माणसं तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकलं. अरे अशा लोकांना चौकामध्ये रॉकेल टाकून जळालं पाहिजे. सुट्टी नाही द्यायची. मी गव्हर्नमेंटला हेच सांगेल, तुमचा न्याय लॉ असेल तो तुमच्यापर्यंत. चोरी मारी केली, काही केलं, तुमचा लॉ तारीख असते, काय असते. पण अशा नीच लोकांना, रेपिस्ट लोकांना, अशा घाणेरड्या माणसांना चौकामध्ये आणून त्यांच्या आईवडिलांच्या हाताने जाळला पाहिजे. आणि पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी क्राईम करतो त्याच दिवशी ऑन द स्पॉट निर्णय झाला पाहिजे. यांना सुट्टी नाही द्यायची, हीच विनंती करेन मी. आणि जेव्हा आपल्या परिवारावर बितते तेव्हा लोकांना कळतं की काय दुःख असतं. जेव्हा घरची चिमुकली, तुमची घरची मुलगी जेव्हा कोणतरी अत्याचार करतो आणि कुठेतरी जंगलात कापून फेकून देतो, तेव्हा कळतं की काय दुःख. त्याशिवाय असे हातपाय कापत नाहीत. जेव्हा आपल्याला कळतं की आपली मुलगी संध्याकाळी कामावरनं आली नाही, अरे खेळता खेळता चिमुकली आत्ता बाहेर गेलेली, 2 तास झाले येत नाही, तेव्हा हातपाय कापतात ना. मग दुसऱ्याची चिमुकली येते तर आपण एकीने आता उभं राहिलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटला हा सवाल केला पाहिजे की तुमचा जो न्याय आहे ना, लॉ, तो जरा बदला आणि डायरेक्ट ऑन द स्पॉट निर्णय लॉ बनवा या अशा घाणेरड्या माणसांसाठी. आणि हा लॉ बनला पाहिजे. जास्तीत जास्त ही रील शेअर करा, गव्हर्नमेंटपर्यंत वरती गेली पाहिजे आणि लॉ चेंज झाला पाहिजे. जय शिवराय.